तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मिठी नदी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केलेला आहे। भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत आहे आणि काल त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची सुद्धा भेट घेतलेली आहे। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। प्रसाद लाड साहेब, मिठी नदीतले मोठे मासे नेमके मुंबई पोलिसांच्या गाळाला कधीपर्यंत लागणार आहे आणि गाळ उपसा प्रकरणामध्ये नेमका काय घोटाळा घडलेला आहे? कारण आता आपण पाहतोय की 65 कोटीचा अपहार झाला अशी सुद्धा माहिती समोर येते, पण या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असं म्हणावं? निश्चितपणे हा घोटाळा खूप मोठा आहे आणि ह्या घोटाळ्याची व्याप्ती नुसती 65 कोटीपुरती मर्यादित नसून ही जवळजवळ 1150 ते 1200 कोटीची आहे। याबाबतचे जवळजवळ 550 पानाचे कागदपत्र काल मी पोलीस उपायुक्त निशानदार साहेबांकडे दिलेले आहेत। पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि यामध्ये जी चौकशी केली गेली आहे ती प्राथमिकता 2 वर्षाची केली गेली, परंतु माझी मागणी देखील आहे, मी त्याचं पत्र देखील दिले आणि पुन्हा आज मी माननीय मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आणि आयुक्तांना पुन्हा पत्र देतोय की यामध्ये याची चौकशी 2012 पासून केली जावी। किमान 14 ते 15 वर्षाचा हा घोटाळा जर काढला तर यामध्ये 1200 कोटीपेक्षा जास्तचा घोटाळा निघू शकतो आणि हे मिठी नदीतले मासे नाही आहेत, तर हे मिठी नदीतला चिखल खाणारे पीक आहेत। त्यामुळे एखाद्या गोष्टीचा भ्रष्टाचार किती करायचा, किती पैसे खायचे याची काही परिसीमाच नाही आहे आणि ही संपूर्ण केस ओपन अँड शट अशा प्रकारची केस आहे, ज्यामध्ये काल ज्या पद्धतीतले मी कागदपत्र दिले त्यामध्ये आपण पाहिलं असेल, कालही मुंबईमध्ये परवा प्रचंड मोठा पाऊस झाला। मुंबईमध्ये 100 मिलीमीटरच्या वर पाऊस झाल्यानंतर मुंबई ही तुंबते। नुसती मुंबईच नाही तर जगातली कुठलाही देश, मग तो लंडन असो, दुबई असो, जर्मनी असो, पॅरिस असो, सगळीकडे एक 50 मिलीमीटर 60 मिलीमीटरच्या वर पाऊस गेला तर ते तुंबायचं काम होतं ज्या ठिकाणी समुद्रकिनारा आहे। परंतु या मिठी नदीचा गाळ काढण्याच्या वरती जो भ्रष्टाचार वर्षोनवर्ष केला जातोय, ज्यामध्ये सांगितलं जातं की वर्षाला 200, 250, 300 कोटी रुपये आम्ही खर्च करतो आणि आम्ही 1.5 लाख 2 लाख मेट्रिक टन गाळ काढतो, पण तो 1.5 लाख 2 लाख मेट्रिक टन गाळ टाकला कुठे हा माझा प्राथमिक प्रश्न विधान परिषदेत होता। आणि मग जो टाकला तर तो कुठे टाकला, तर ज्या पद्धतीमध्ये ती जागा दाखवली गेली तिथे आता टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या आहेत आणि जर 12-15 वर्षामध्ये जर 1.5-2 लाख मेट्रिक टन काढला असेल गाळ तर तो 20 लाख मेट्रिक टनच्या वरचा गाळ होतो। मला वाटतं की एखाद्या समुद्रामध्ये जर गाळ टाकला असता तर अजून एक मुंबई तयार झाली असती, एवढा गाळ काढल्याचा दावा यांनी केला आहे। त्यानंतर 26 जुलैला जो पाऊस झाला त्यानंतर माननीय तेव्हाचे तत्कालीन कैलासवासी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी 1400 कोटी रुपयाचा निधी भिंत बांधण्यासाठी दिला। आजही मिठी नदीमध्ये कुठे भिंतच दिसत नाही आहे का? भिंत मिठी नदीने गिळली का? मिठी नदीच्या पैशाच्या माध्यमातून या कॉन्ट्रॅक्टरनी तो गिळला ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे। त्यानंतर अनेक विषय ज्या पद्धतीमध्ये बायोरेमिटायझेशनच्या नावाखाली पैसे काढले गेले, अनेक प्रकारचे यंत्रसामुग्री आणण्याच्या खाली पैसे काढले गेले, ज्या पद्धतीमध्ये मिठीची घाण थांबवण्यासाठी जर्मन पद्धतीची टेक्नॉलॉजी अजून जाळ्या लावण्याची जो त्यांनी दावा केला, त्या जाळ्या तर अंधेरीमधल्या एका फॅब्रिकेशन कंपनीत MIDC झालेत। मग हे जर्मनीमधनं माल आला कुठून, त्याच्या कस्टम नोटिफिकेशन झाल्या कुठून, त्याचा ड्युटी भरल्या कुठून, त्याचे इनवॉइसेस आले कुठून, आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर तुम्ही एवढा मोठा गाळ काढत होता तर त्याचे ट्रक्स कुठे आहेत? आज एका मराठी वृत्तपत्राने त्याची पूर्ण शहानिशा ओपन करून दाखवली आहे की 2 वाजता ट्रक भरतो कुठे, 3 वाजता त्याचं वेट कुठे होतं, 4 वाजता त्याची पावती कुठे फाटते, 5 वाजता कुठे करतं आणि एका ट्रकच्या 2 पावत्या कशा फाटतात। त्यामुळे माझा परिषदेत हा आवाज उठवल्यानंतर आता मिठी नदीच्या चौकशीची व्याप्ती प्रचंड मोठी वाढली आहे। त्यामुळे ह्या व्याप्तीच्या माध्यमातून मग ते उंदीर मारण्याचं प्रकरण असेल, गाळ काढण्याचं प्रकरण असेल आणि खोट्या पद्धतीत वेब्रिजची बिलं आणि GPS ट्रॅक जे दाखवले ते मोटरसायकलचे GPS ट्रॅक दाखवले। मला वाटतं ही व्याप्ती खूप मोठी आहे, यामध्ये निपक्षपात चौकशी व्हायला पाहिजे। दिनो मोरिया नावाचा कोणतरी ॲक्टर आहे, मी कधी त्याचा पिक्चर पाहिलेला नाही आहे, परंतु तो दावा करतो की मी फिल्म स्टार आहे, तर तो फिल्म स्टार या दलालीची कामं करतो का याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्याला दलाली करायला कोणी भाग पाडलं याची देखील चौकशी झाली पाहिजे। मला वाटतं ज्यांनी सातत्याने या मुंबईमध्ये 15-15, 20-20 वर्ष महापालिकेची सत्ता उपभोगली आणि आता ते टीव्हीवर येऊन मुंबई तुंबली, मुंबई पाण्यात बुडवली हे दावे करणारे यांना आता खऱ्या अर्थाने जागा दाखवण्याची गरज आली आहे की मुंबई जी तुंबली
ही तुम्ही आणि तुमच्या परमपूज्य वडिलांमुळे, तुम्ही आणि माझ्या कुटुंबामुळे डुबली, हे त्यांना समजायला आता भाग पाडलं पाहिजे. आणि त्यांच्या या कर्तृकृत्यामुळे ही मुंबई आज पाण्याखाली आहे. नक्कीच आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दौरा केला आणि आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा ते गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पण टीका केली. केवळ पाहणी दौरा केला, भ्रष्टनाथ शिंदे असं सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांवर पण टीका केली. कसं पाहताय? कर्म कर, फलकी चिंता ना कर, काम करणारी जी व्यक्ती कोण असेल तर ती देवेंद्र फडणवीस आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं पाहणारा, चिखलात उतरून मिठी नदीचा गाळ बघणारा जर उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथरावजी शिंदे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी 5 स्टार राजकारण बंद करून, रात्रीच्या फिल्मी पार्ट्या बंद करून आज पहिल्यांदा ते आचार्य अत्रे चौकात आलेत. तेही त्यांचा मतदारसंघ आहे म्हणून. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी एक इंस्टाग्रामवर आणि ट्विटरवर एक व्हिडिओ टाकला आहे ज्यामध्ये आचार्य अत्रे चौकाची प्रोटेक्शन वॉल पडल्यामुळे ते पाणी आत शिरलं आणि त्यानंतर देखील मुंबईमध्ये मेट्रो ही चालू होती आणि 25,000 पेक्षा जास्त लोकांनी त्याचा फायदा घेतला, हे देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल आपण करायचे, मुंबईकरांचं वाटोळं आपण करायचं आणि मीडियामध्ये येऊन स्वतः काहीतरी खूप मोठं काम केल्याचा दावा आणण्याचं काम आदित्य ठाकरे करतायत. माझा आदित्य ठाकरेला स्पष्टपणे आव्हान आहे, TV9च्या लाईव्ह चॅटवरती आपण बसू, लाईव्ह चॅनलवरती बसू आणि तुम्ही किती भ्रष्टाचार केला, तुम्ही किती चुकीची कामं केली आणि तुम्ही कुठल्या ताकदीने माननीय देवेंद्रजींवरती आणि एकनाथरावजींवरती आरोप करतायत याची चर्चा खुल्या मंचावरती होऊ दे. तुमच्या भ्रष्टाचाराची थडगी नाही काढली बाहेर तर मी नाव माझं प्रसाद लाड सांगणार नाही. अहो, तुम्ही मिठी नदीचे उंदीर खाल्लेत, तुम्ही चिखल खाल्लात, आता काय काय खायचं बाकी ठेवलंय. आज मुंबई जी एवढी मोठी मुंबई जी आज युरोपसारखी किंवा UAE सारखी दिसते, मग तो समुद्रकिनारी मार्ग असेल, अटल सेतू असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, टनल असतील, मुंबईमधले प्रश्न असतील, मुंबईचा पाण्याचा प्रश्न असेल, निचऱ्याचा प्रश्न असेल, सौंदर्यीकरण असेल, या सर्वमध्ये जर कोणी काम केलं तर ते 2022 ते 24 माननीय मुख्यमंत्री तेव्हाचे तत्कालीन एकनाथ शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणि आमचं महायुतीचं सरकार, मग ते अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, हे कटिबद्ध मुंबईकरांच्या विकासासाठी आहेत, या मुंबईच्या मराठी मातीसाठी, मराठी माणसासाठी कटिबद्ध आहेत. नक्कीच. आता जो गुन्हा दाखल केलाय मुंबई पोलिसांनी मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी, यामध्ये दिनू मोरियाच्या भावाची सुद्धा चौकशी झाली आणि असाच प्रश्न आदित्य ठाकरेंना पण विचारण्यात आला की ते तुमचे मित्र आहेत. यावर आदित्य ठाकरे म्हणतायत की त्यांचे मोदींसोबतही फोटो आहे, म्हणजे दिनू मोरिया यांचे मोदींसोबत फोटो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, आता फोटो कोणाबरोबर कुठे होते, काय होते, नितेश राणे आमचे सांगतातच आहेत. रात्रीच्या फोटोबद्दल पण खुलासा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी फार फोटोची चर्चा करू नये. फोटो दाखवायला गेलो तर बात लंबे तक जाएगी. आम्ही अजूनही आदित्य ठाकरेंचं कुठेही नाव घेतलेलं नाही आहे, पण दिनू मोरियाची चौकशी निपक्षपातपणे झाली पाहिजे. मी आपल्या माध्यमातून मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती आणि आवाहन करतो की दिनू मोरियानी ज्या पद्धतीचा अँटिसिपेटरी बेलचा अर्ज केला, याचा अर्थ तो कुठेतरी गुन्हेगार आहे. या अँटिसिपेटरी बेलला मुंबई पोलिसांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला पाहिजे, त्याचा ताबा घेतला पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे आणि चौकशी केल्यानंतर यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी कोण होतं आणि खऱ्या अर्थाने कोणाचे हात होते हे सर्व सत्य समोर येईल. नक्कीच. तुम्ही कालही काही पुरावे मुंबई पोलिसांना दिलेत, आताही तुमच्या हातामध्ये काही पेपर्स आहेत, यापुढे देखील असे काही पुरावे तुम्ही मुंबई पोलिसांना देणार आहात का? आणि याची व्याप्ती किती मोठी आहे, मोठे मासे गळायला लागणार का? आणि यांच्या सगळ्यांचे घोटाळेबाजांचे जे हात आहेत ते कुठपर्यंत गेलेले आहेत आणि त्या सगळ्या मास्टर माइंडना सुद्धा पोलीस पकडू शकतील का? मला कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी किंवा मीडियासमोर येऊन काम करायचं नव्हतं. मागच्या जवळजवळ 5.5-6 महिन्यापासून याची चौकशी चालू होती. सातत्याने पोलिसांशी संपर्क करून, कागदपत्र देऊन, त्याची माहिती घेऊन, ज्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाला तो अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. कालही मी 550 कागदपत्र माननीय पोलीस उपायुक्त आणि आयुक्तांना दिली. उद्या किंवा परवा मी एक पत्रकार परिषद घेणार आहे ज्यामध्ये अजून प्रचंड मोठे खुलासे यामध्ये करणार आहे. आज इंग्रजी दैनिकांनी देखील काही बातम्या कालच्या माझ्या व्हिजिटनंतर छापल्या, आज आपण देखील या माध्यमातून करताय. TV9 हिंदीनी देखील पहिली स्टोरी ब्रेकिंग जर कोणी केली असेल तर ती TV9 हिंदीनी केली होती. त्यामुळे माझी विनंती TV9च्या माध्यमातून सर्व मीडियाला हीच राहील की ही सत्य परिस्थिती जनतेसमोर तुम्ही आणा आणि ह्याच्या मागे कोण आहे. कारण हा मिठीचा जो पैसा आहे हा मुंबईकरांचा, सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि मुंबईकरांचे हाल
ह्या मिठीला पूर आल्यानंतर होतात. त्यामुळे वर्षातून 2 महिने आपण मुंबईकर मुठीत जीव घेऊन आपण राहतो आणि मिठी ज्या भागात आहे त्या भागात सर्वसामान्य जुना मराठी माणूस राहतो. त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं, त्यांच्या सत्यतेसाठी लढणं हा माझा लढा राहील. निश्चितपणे येणाऱ्या 2 दिवसात फार मोठे खुलासे होतील. मी जॉईंट डायरेक्टर ईडी मुंबई यांच्याशी पण मी फोनवरती बोलायचा आज प्रयत्न करणार आहे. त्यांची देखील मी वेळ घेणार आहे आणि पत्रकार परिषदेनंतर काही कागदपत्र ही मुंबई ईडी, कारण त्यांनी देखील गुन्हा स्वतःहून दाखल केला अशी मला माहिती मिळाली आहे. त्याही गुन्ह्यामध्ये काय आहे तेही मला पाहावं लागेल, त्याचीही मी माहिती घेणार आहे आणि त्या माध्यमातून सत्य जनतेसमोर आणायचं आणि दूध का दूध पाणी का पाणी करायचा प्रयत्न राहील. एक शेवटचा प्रश्न आहे, मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याचे जे धागेदोरे आहेत ते मातोश्रीच्या अंगणापर्यंत पोहोचत आहेत का? मला वाटतं मिठी नदीच मातोश्रीच्या अंगणापर्यंत जाते आणि त्याची एक दुःखद आठवण देखील माझ्या मनात नेहमी दिसते. ज्यावेळेला मिठी नदीला 26 जुलैला पूर आला होता त्यावेळेला कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते आणि त्यांना सुरक्षा यंत्रणेला बोटीत बसून बाहेर काढावं लागलं होतं. त्यामुळे मिठी नदी मातोश्रीच्या अंगणापर्यंत जाते, पण तो कैलासवासी शिवसेना प्रमुखांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हा गाळ मातोश्रीच्या अंगणात गेला का ह्या चौकशीनंतर बाहेर पडेल. नक्कीच. तर आपण पाहतोय की प्रसाद लाड यांनी महत्त्वाचं विधान या ठिकाणी केलेलं आहे. 2 ते 3 दिवसामध्ये ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि या प्रकरणाचे धागेदोरे जे आहेत ते मोठ्या माणसांपर्यंत पोहोचणार आहेत का आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं पोलीस काय कारवाई करणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलंय. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.